हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आताच आंघोळ केली आणि बाल्कनीमध्ये आलोय. बघा इथं छान व्ह्यू दिसते आहे ना. तर इथं आलोय, थोडं पाणी वगैरे पितो आणि कॅमेरा सेटअप करून करू आपण व्लॉग स्टार्ट. तर पहिले तर बघा, आपण नवीन म्हणजे मी ना नवीन फ्लॅटवर शिफ्ट झालोय आता मित्रांसोबत. कारण की तिथं पहिले राहायचो, तिथं एवढा स्पेस नव्हता भेटत. बाकी तर ठीक होतं, पण थोडं कॉम्प्रेस झालं होतं आणि मला थोडा स्पेस पाहिजे होता. आपलं लॉगिंगसाठी पर्सनल एक स्पेस पाहिजे होता, तो तिथं नव्हता. म्हणून आपण शिफ्ट केलंय. तर आता आपण कसं डेली कंटेंटसाठी काही पण करू शकतो, ठीक आहे. तर तुम्हाला फ्लॅट बघायचा आहे तर तुम्हाला फ्लॅट दाखवतो. ओके, तर बघा हे एक रूम आहे आणि इथं एक मित्र आलाय कालच. त्याच्यानंतर एक इकडे रूम आहे, ते झोपलेले असतील. आणि हे किचन बघा, सगळं खराब झालेलं आहे. आणि याच्यानंतर इथं पण एक बाल्कनी आहे, ते बघा. एक किचनच्या साईडला बाल्कनी आहे, तिथं कपडे वगैरे सुकायला ठेवतात. आणि याच्यानंतर सरळ सरळ गेलं ना, इथं इथं बघा, इथं वॉशरूम्स आणि हे आणि हाय मेन हॉल. ओके. सो छान फ्लॅट आहे आणि इथं आम्ही 6-7 जण आहोत. तर इथं स्पेस मिळते आपल्याला, ठीक आहे. तर तिथं मागच्या वेळेस आम्ही खूप 12 जण राहत होतो. बरं, फ्लॅट पण थोडा ठीक होता आणि हा फ्लॅट पण छान आहे. म्हणजे इथं कंटेंट क्रिएट बॅकग्राऊंड वगैरे पण ठीक पाहिजे ना. तर त्याच्यासाठी शिफ्ट झालोय. आता कसं कंटेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट करेल. तर ठीक आहे, थोडा ब्रेकफास्ट करतो कारण की सकाळी आंघोळ केली आहे आणि थोडी भूक लागली, तर जरा ब्रेकफास्ट. तर मित्रांनो, आपल्या आपण जसं बाहेर राहतो ना, तर घरच्यासारखा नाश्ता तर काही नसते. तर आपल्याजवळ मेस असते, 2 टाइम असते आणि सकाळी 12-1 पर्यंत भूक लागते आपल्याला. तर तुमच्यासाठी एक बेस्ट मॉर्निंग डाएट सांगतो, ते फॉलो करा. हे बघा, ह्याच्यात ना दिसत असेल तुम्हाला, हरभरे आहेत आणि मनुके आणि 3 खजूर आणि एवढा गुड. आणि याच्यामध्ये आणखी मटकी वगैरे पण आहे, थोडा मूग आहे. तर एवढं रात्री भिजून ठेवायचं आणि सकाळी उठून खायचं. तर 12-1 वाजेपर्यंत तुम्हाला सांगतो, 12-1 वाजेपर्यंत भूक नाही लागत. आणि एवढं प्रोटीन इंटेक पूर्ण कम्प्लीट करते ना, की तुम्ही दिवसभर एनर्जेटिक फील करसाल. तर ठीक आहे, पहिले मी धुवून घेतो थोडंसं, कारण की आपल्याला खायचंय नाही. तर एक सेकंड हा, तुम्ही थांबा. हे थोडं इथे ठेवतो. हे इथे ठेवतो. तर काय असते, ते आपण सकाळी 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 जे खातो ना, त्याचा खूप प्रभाव पडते आपल्या बॉडीवर. तर तुम्हाला तर माहिती असेल, आता आपण जिम वगैरे करत आहे, तर आपल्याला प्रोटीन इंटेक पण कम्प्लीट पाहिजे आणि थोडं खायला पण चांगलं पाहिजे ना. तर मेस तरी ठीकठाक लावली आहे, पण जे आपलं मॉर्निंग हे आहे ते आपण मॅनेज करू शकतो, आहे ना. तर असं काही करा तुम्ही, मी सांगतो. तर जे बी माझे डिअर फॅमिलीवाले फ्रेंड्स, प्रिय मित्र मैत्रिणी बाहेर राहत असतील, तर ते असं फॉलो करा काहीतरी आणि बघा, तुम्हाला नक्कीच नक्कीच बेनिफिट मिळेल असं ट्राय करून, ठीक आहे. ओके, चल जरा. तर मित्रांनो, अं, तुमच्यासोबत खूप काही शेअर करायला, 1 मिनिट ना, बटन बंद करत आहो पहिले. तुमच्यासोबत खूप काही शेअर करायला आहे. ओके. तर सकाळी आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. आणि एक सेकंड, कॅमेरा सेट करतो. कॅमेरा सेट. ओके, दिस दिस ओके. आय थिंक दिस इज ओके. आणि वरती तुम्ही लक्ष नका देऊ, कारण की वरती थोडे कपडे वाढायला टाकलेले आहेत. बट ठीक आहे, आपली बॉटल इथे ठेवतो आणि ही आपली मॉर्निंग डाएट, जे की मी खातोय. आणि कॅमेरा थोडा सेट करतो. हा, ओके.
आय थिंक दिस इज ओके. तर बघा, एक सेकंड, थोडा बरोबर नाही दिसत आहे. ओके, नाव नाव आय एम क्लिअर. ओके. तर काय माहितीये का, आपल्याला ना अटॅचमेंट पासून दूर राहायचंय. आणि तुम्ही बघत असाल, जसं मी आहो सेकंड इयरला आता इंजिनिअरिंग करत आहो. खूप सारे मित्रमैत्रिणी बनतात, पण त्याच्यातले 90% जे असतात, 90% हे फक्त फेक असतात. म्हणजे फेक म्हटल्याशिवाय फक्त कामापुरते. जेव्हा तुम्ही त्यांना फर्स्टली अप्रोच करणं, म्हणजे फर्स्टली बोलणं किंवा फर्स्टली मेसेज करणं बंद करसाल ना, तेव्हा ते रिलेशन्स आपोआप खतम होतील. ठीक आहे. आणि भाई, सर्वाइव्ह अलोन, कधी पण एकटं राहायला शिका. कारण की तुम्हाला तुमच्या सोबतच राहायचं आहे, एक परमनंट पर्सन विथ युअर सेल्फ. म्हणजे आपल्याला फक्त आपल्या सोबत रिलेशन स्ट्रॉंग ठेवायचं आहे. आणि आपले आई वडील आहेत बस, बाकी कोणी गेलं डझंट मॅटर. इथलंच आपण फरक नाही पडायला पाहिजे कोणी पण गेलं. पण काही भाई असतात आपल्यासोबतचे, जर माझ्यासोबत सांगतो, 1-2 मित्र असे आहेत की एकदम भाई जेन्युइन आहेत. तर मला माहिती आहे ते सोबत राहतात. तर असे जेन्युइनली फ्रेंड्स पण ठेवायचे, कारण की ते पण एक हॅपीनेसचं हे असते आपलं साधन. आणि बाकी जे फेक फेक हे असतात ना, ते आपल्या लाईफ मधून चालले जातात धीरे धीरे. गॉड आपले भगवंत तसे करून टाकतात. तर हेच आहे, जास्त कोणाच्या नादी नाही लागायचं, आपल्या कामावर फोकस करायचं. बॉडी बनाने की भाई, खतरनाक बॉडी बनी गया, अभी नाही येते. बट 2026 पर्यंत काही असं करायचंय. अप्रॉक्सली किती 100 डेज, हा ठीक आहे, 100 डेज राहिले, तर त्याच्यात करून घेऊ आपण. काय असेल तर बॉडी बनवायची, अभ्यास जबरदस्त करायचा एकदम, योगी ब्रह्मचर्य पालन करायचं 25 वर्षापर्यंत. आणि या आपल्यासाठी एकदम हॅपी मध्ये राहायचं, आनंदात राहायचं, आहे की नाही. टेन्शन नाही लेणार, तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे. ओके. आणि तुम्ही माझी फॅमिली आहे. मला आनंद होतो तुमच्यासोबत शेअर करायला. तर व्हॉइस थोडा क्लिअर नसेल, कारण की इथं ना थोडं आम्ही राहतो 3ऱ्या फ्लॅटवर, म्हणजे 3rd फ्लोअरवर. आणि इथून बाहेरून सगळे ट्रॅफिक आणि रोड आहे, त्याच्यामुळे थोडा व्हॉइसचा प्रॉब्लेम असेल. पण आपण माईक पण लवकरच घेऊन घेऊ, त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. तुमच्यासाठी मी काय पण करतो, फक्त तुम्ही सपोर्ट करा आपल्या फॅमिली. ओके. हा, तर आपण कुठे होतो, जे बाकीचे फ्रेंड्स आहेत, तर आपल्या याच्यावर फोकस करायचा, बॉडी जबरदस्त बनवायची, स्टडीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची. आणि जशी माझी स्किल आहे कंटेंट क्रिएशन स्किल, तर याच्यावर जबरदस्त फोकस करायचा. ठीक आहे. आणि एंडमध्ये आपले फक्त आई वडील आपल्यासोबत राहतील, आणि जे जेन्युइन फ्रेंड्स आहेत ना 1-2 तेच राहतील. ठीक आहे. बाकी कोणी मॅटर नाही करत. बाकी आपली हॅपीनेस, आणि आपली हॅपीनेस बाहेर दुसऱ्यावर डिपेंडच नाही पाहिजे. अवर हॅपीनेस डिपेंड्स ऑन इनर सेल्फ. ठीक आहे. सोल हॅपीनेस म्हणतात. आपल्याला बाहेरून संतुष्टी भेटूच नाही शकत. कोणी बोलू नाही बोलू, कोणी कुठे पण जा, आपल्याला घंटा फरक नाही पडत. केअरलेस अबाउट दॅट. ओके. तर आजची ऍडवाइस, तर मी पटकन ना आपलं ब्रेकफास्ट, आपलं जे असते मॉर्निंग रुटीनचं, ते कम्प्लीट करतो. आणि आपला फ्लॅट पण आता छान आहे, तर शूटिंग वगैरेला तर काही प्रॉब्लेम नाही राहणार. बाकी तर सब बढिया एकदम. तुम्ही एकदम चंगे भले राहा, आनंदात राहा, एकदम हॅपी प्रसन्न राहा, आणि जे काम आहे आपलं करत राहा. अभ्यास करा चांगला, फोडा एकदम, बॉडी बनवा तगडी. आणखी कंटेंट क्रिएशन असेल, तुमचे काही हॉबी असेल, स्पोर्ट वगैरे, तर त्याच्यामध्ये एकदम 100% द्या, प्रोडक्टिव्हिटी वाढवा.
आणि तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे. आणि काही असेल तर आपल्याला कमेंट करा. बाकी तर काही टेन्शनचं काम नाही, एकदम आनंदात राहायचं, जिंदगी जगत राहायचं. क्योंकि प्रेझेंट मध्ये जगा आपण, पास्टचं बोलून जा, फ्युचरचं बोलून जा, जे होईन जे होईन, पण हॅपीली जगत राहायचं. आणि काऊन की लाईफ एक वेळाच भेटते, देवानं आपल्याला एक वेळा दिलेले आहे, तर आनंदाने जगत राहायचं. आणि हा, स्पिरिच्युअलिटी, तर मी तर बेसिकली खूप स्पिरिच्युअल आहे. कृष्ण भक्त, मी साधक भक्त आहे. म्हणजे साधना करत असतो, जसं की चॅन्टिंग वगैरे, भजन वगैरे मला खूप आवडते पर्सनली. तर तुमचा पण असा इंटरेस्ट काही असू द्या. तर कारण की आय बिलीव्ह इन गॉड. सो दॅट्स वाय. पहिले आपण शेगावच्या इकडे होतो, वारकरी संप्रदाय, आता इकडे आलो, इस्कॉनला कनेक्ट झालेला आहो. तर छान वाटते. म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन आहे रे आपल्या कल्चरमध्ये. ठीक आहे ना, हे बाहेर नाही भेटत, आपल्या इंडियामध्येच आहे. ओके. सो बेसिकली जर ते कल्चर आहे तर आपण फॉलो करायला पाहिजे. आणि बाकी तर काही नाही, बाकी एकदम आनंदात राहायचा, असंच खेळत राहायचा, आपला अभ्यास करायचा खतरनाक. ठीक आहे. आज आज तर आम्हाला हॉलिडे आहे, बाकी काही नाही. कारण की मराठवाडा मुक्तीसंग्राम याचं काहीतरी आहे. तर आज आपण थोडं काहीतरी क्रिएट करू जबरदस्त. आणि आज आपल्याला थोडं एडिटिंग वगैरे द्यायला पण वेळ मिळेल. काल एक काही शूट केलं होतं मी, ते एडिट करायचं राहिलंय. तर आज करून टाकू एडिट. आणि ठीक आहे, सांगा रिस्पॉन्स देता कसं वाटलंय ते. बाकी तर ठीक आहे.